स्वागत आहे सर्वांचं स्वप्नांची सफर या आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर। मी स्वप्ने तुमच्या समोर घेऊन येत आहे माझा नवा व्हिडिओ, माझ्या होंडा CB350च्या 6 महिन्याच्या सफारीबद्दलचा अनुभव। तुमच्या वापरापासून ते लांबच्या राईड्सपर्यंत मी काय अनुभवलंय, मला काय आवडलंय आणि मला काय खटकलंय याबद्दलचा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। सो फर्स्ट ऑफ ऑल इज रायडिंग एक्सपिरियन्स। रायडिंग अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर मला हिची राईड खूप आवडली। ही खूप कम्फर्टेबल बाईक आहे। मला हिचं सस्पेन्शन, हिचे जे स्मूथनिंग आहे, इंजिन रिफाईनमेंट खूप आवडलं। खूप छान आहे। रस्त्यांवर गड्डे छोटेसे असतील त्याच्यात तुम्हाला जाणवणार पण नाही। लॉंग राईडसाठी, क्रुझिंगसाठी खूप उत्तम बाईक आहे। सो रायडिंग एक्सपिरियन्स ओव्हरऑल हा माझा खूप छान होता। नेक्स्ट थिंग इज हिचं इंजिन परफॉर्मन्स। सो इंजिन हे 350cc एअरकूल्ड इंजिन आहे, सिंगल सिलेंडर। सो ही व्हायब्रेशन फ्री इंजिन आहे, एक नंबर आहे। ह्याचं इंजिन हायनेस, CB350 आणि होंडा RS, सो ह्या 3 बाईक्समध्ये आहे। हे एकदम उत्तम इंजिन आहे, वेल अँड ट्रू अँड ट्रस्टेड आहे। सो झिरो व्हायब्रेशन, हिटिंग इश्यू नाही आहे, काही इश्यू नाही आहे, एकदम स्मूथ इंजिन आहे। नेक्स्ट थिंग इज डिझाईन आणि लुक। सो ही डिझाईन आणि लुकमध्ये रेट्रो क्लासिक लुकमध्ये येते। तिचे राऊंड हेडलाईट्स, राऊंड इंडिकेटर, राऊंड मिरर्स, सो ही एक टच, रेट्रो टच ॲड करतं विथ मॉडर्न फीचर्स। सो मॉडर्न फीचर्स असल्यामुळे तुम्हाला ब्लूटूथ नॅव्हिगेशन, सेफ्टी फीचर्स हे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल आणि ABS, सो हे सर्व ॲड होऊन मिळतं। त्यामुळे ही रेट्रो प्लस मॉडर्न याचं कॉम्बिनेशन आहे। सुविधा आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून जर बघायचं गेलं तर होंडाने या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा दिली आहे। सो टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन तुम्हाला ह्या बाईकमध्ये कळेल। जर तुम्ही या बाईकला चालू केलं तर तुम्हाला रेंज, टाईम, गिअर इंडिकेटर, किलोमीटर, टोटल रिअल टाईम ॲव्हरेज हे सुद्धा भेटतं। सुविधा आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं तर ह्यामध्ये स्लीपर असिस्ट क्लच आहे, ब्लूटूथ नॅव्हिगेशन आहे आणि सुविधासाठी ABS प्लस ट्रॅक्शन कंट्रोल आहे। सो ह्याचा खूप फायदा होतो। ABS म्हणजे ऑटोमॅटेड ब्रेकिंग सिस्टीम। सो राईडमध्ये ही कमालीची स्मूथ बाईक आहे। सो मायलेजचा विचार केला तर तुम्हाला सिटीमध्ये 30 ते 35 पर्यंत देते आणि हायवेवर 35 ते 40 पर्यंत देते, पण हे टोटली डिपेंड ऑन युअर ड्रायव्हिंग स्टाईल। सो मी आत्तापर्यंत 2 सर्व्हिसेस केल्या। सर्व्हिस एक्सपिरियन्स माझा खूप छान होता। मला पर सर्व्हिस 2000 एवढा खर्च आला। त्यामध्ये इंजिन ऑइल हे 1200 आणि अदर चार्जेस हे मिळून 2000 पर्यंत तुमची सर्व्हिसिंग होऊन जाते। सो सर्व्हिस एक्सपिरियन्स खूप छान होता। त्यांची क्वालिटी खूप छान आहे। सर्व्हिस नेटवर्क थोडंसं कमी आहे, बट मेट्रो सिटीमध्येच तुम्हाला ते होंडा बिग विंगचं शोरूम भेटतं आणि होंडा बिग विंगचे सर्व्हिस सेंटर्स भेटतं। सो तिथे तुम्ही करू शकता। आणि माझा हा 6 महिन्यांचा ड्राईव्ह एक्सपिरियन्स हा खूप उत्तम होता। मी 6 महिन्यामध्ये 6000 प्लस गाडी चालवली आहे आणि मला एकही प्रॉब्लेम आला नाही आत्तापर्यंत। इंजिन रिफाईनमेंट म्हणा किंवा स्मूथ रायडिंग एक्सपिरियन्स म्हणा, काहीही म्हणायचं एक नंबर आहे। काहीच प्रॉब्लेम नाही दिला मला। मी ॲक्सेसरीज पण खूप साऱ्या बसवल्या। सो तुम्हाला जर ॲक्सेसरीजचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझा ॲक्सेसरीजचा व्हिडिओ बघू शकता। सो दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ। थोडक्यात सांगायचं झालं तर होंडा CB350 ही एक वाहन नसून हा एक अनुभव आहे। छोट्या राईड्स, मोठ्या राईड्स, डेली कम्यूट काही असेल हे सहज हाताळते। आणि तुम्हाला एक शांत, क्लासिक प्लस पॉवरफुल बाईक पाहिजे असेल तर होंडा CB350ला तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता। तुम्ही तुमचे क्वेश्चन्स, काय रिव्ह्यूज, काय कन्सर्न्स असतील ते चॅट विंडोमध्ये टाकू शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। भेटूयात आपल्या पुढच्या स्वप्नाच्या सफरमध्ये। स्टे सेफ, राईड सेफ।